एक बीडमधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील या ठिकाणी आलं। याच्यामध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे। आत्तापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून 196 इसमांकडे विचारपूस केली आहे। मय्यत याचा पैशाच्या देवाणघेवाणीवरून कुठे वाद झाला होता का याबाबत 83 साक्षीदारांकडे तपास केलेला आहे। जे काही मोबाईल क्रमांक आलेले आहेत मेल किंवा त्यांच्या याच्यावर सेव्ह आहेत 286 लोकांकडे तपासणी केलेली आहे। 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि त्यासोबत जो काही व्हिसेरा अहवाल आहे या संदर्भातही मोठ्या प्रमाणात पुन्हा त्याची तपासणी करणं चाललेलं आहे। खरं म्हणजे परळीच्या एका जंगलाजवळ खुल्या मैदानावर हल्ला झाला, तिथे प्रत्यक्ष साक्षीदार हा सापडला नाही, पण 1.5 महिन्याने एका महिलेने ही घटना पाहिल्याचं कळलं आणि म्हणून तिची संपूर्ण चौकशी केली। तिने 2 व्यक्ती आपापसात भांडत होते असं मी बघितलंय असं त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आता संपूर्ण डम डाटा देखील आपण चेक करतो आहोत। जवळपास 150 नंबरचा डम डाटा हा त्या ठिकाणी चेक करण्याचं काम चाललेलं आहे। त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो, कारण त्यांच्या पत्नी निश्चितपणे पत्नीला सर्वाधिक त्या ठिकाणी दुःख असेल, त्यांचा आक्रोश आपण समजू शकतो, पण याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।